दिवसभराच्या बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी आमिर कदरे. पहिल्या मोठ्या बातमीने आपण सुरुवात करूया. भोंदू अशोक खरात प्रकरणात आता एक मोठी घडामोड समोर आली आहे. माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीयाची एसआयटी कडून चौकशी केली जाते आणि दीपक लोंढे चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यामुळे जोरदार राजकारण सुरू झालेलं आहे. लोंढे हा सिन्नरमधील जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय आहे. बघूया. भोंदू अशोक खरातमुळे अनेक राजकीय नेत्यांची अडचण झाली आहे. रुपाली चाकणकरांना त्यांचं पद गमवावं लागलंय, तर खरात सोबतच्या फोटोमुळे अनेक नेत्यांना टीकेला सामोरं जावं लागलंय. प्रकरणाचा तपास आता वेग घेताना दिसतोय. एसआयटी टीमने दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे यांची कसून चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हे प्रकरण फक्त इतक्यापुरतंच मर्यादित नाही. हे प्रकरण किती गंभीर आहे हे तुम्हाला हा फोटो पाहून लक्षात येईल. दीपक केसरकर, त्यांचा विश्वासू दीपक लोंढे, रुपाली चाकणकर आणि भोंदू अशोक खरात यांचा हा एकत्रित फोटो पहा. केसरकरांचा विश्वासू दीपक लोंढे, त्यांच्यासमोर भोंदू अशोक खरात आणि याच फोटोतील रुपाली चाकणकर. हा फोटोच प्रचंड बोलका आहे. परिणामी हाती आयता दारुगोळा मिळाल्यानंतर खासदार संजय राऊतांनी दीपक केसरकरांवरती जोरदार हल्ला चढवला. दीपक केसरकरांसारखे लोक जर अजूनही त्या भोंदू बाबाचं समर्थन करणार असतील तर माझा प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांना, तुम्ही भोंदू बाबाचे आश्रयदाते आहात. त्याचा अर्थ दीपक केसरकरची पक्षातून हकालपट्टी करा. तुम्ही तुमच्या गटातून, पक्ष नाहीच आहे, तुमच्या गटातून करायलाच पाहिजे. तुम्ही स्वतः तिकडे जात येत होता, गुजरातच्या मुख्यमंत्री म्हणून केलेले आहे. तुम्ही स्वतःही प्रायश्चित घेतलं पाहिजे. नसेल तर मुख्यमंत्र्यांना काय अधिकार आहे की नाही? तुम्ही एक बळी घेतला त्या महिलेचा, आयोगाच्या अध्यक्षा, पण जे मोठे मासे आहेत त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? दीपक लोंढे सिन्नर परिसरातील जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय असल्यामुळे या प्रकरणातील राजकीय आणि व्यावसायिक कनेक्शन शोधण्यावरती एसआयटीनं भर दिलाय. सूत्रांच्या माहितीनुसार लोंढेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस आता अशोक खरात त्यांच्या इतर भागीदारांपर्यंत पोहोचण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे प्रकरणात आणखीन मोठी नावं समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. चौकशी समोर येईल आता कोण दलाल होते, कोण त्याच्यामध्ये त्यांना मदत करत होतं, या सगळ्या भानगडीमध्ये कोण होतं, म्हणजे त्याची आता चौकशी नेमली तर यासाठी चौकशी करते जी समोर येईल त्याच्यामध्ये. अशोक खरात प्रकरण फक्त गुन्हेगारी तपासापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. आता त्यात राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. आता एसआयटीच्या पुढील चौकशीत कोणती माहिती समोर येते यावरून राजकारणाला दिशा मिळेल हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.